गुड मॉर्निंग गायजांनो आणि वासरांनो. दिवसाची परत सुरुवात झाली आहे एकदम जोशाने. का तर आपला ॲक्च्युली सुट्टी असते, वेनसडे आहे, पण 2 दिवस मजा केली आणि म्हणून मग आज शॉप चालू ठेवतो आहे. काही कामं आहेत जी आपले ऑफर रिलेटेड आहेत, न्यू मेन्यू रिलेटेड आहेत, सो ती आज करायची आहेत म्हणून आज शॉपवर चाललो आहे. सो आता पोचू शॉपवर आणि मग तुमच्याशी बोलू. आता दुकानावर तर पोचलो आहे. आम्हाला एक्सपेक्ट होतं की दृष्टी आज येईल पहिला आणि सर्व करून ठेवेल, बट ती काय आज आलीच नाही. आता ती बोलते की हिने 1 दिवस आधी सांगितलं नाही वगैरे, आता तिला लेट झाला आहे. ती आली की आमचं प्लॅनिंग होतं ती आली तर ती पहिला बाकीची क्लिनिंग वगैरेचे कामं चालू करेल, कारण का एक्झॉस्ट वगैरे साफ करायचं आहे आणि नंतर पास्ता बॉईल करायचा आहे. तोपर्यंत मी आणि प्रणाली ॲक्च्युली खास यासाठी आलो आहे की आम्हाला मेन्यू एनी आवाज फायनल करायचं आहे. बट ठीक आहे, आता बघू, थोडा डिले तर डिले पण करूया काय ना काय. लेट सी कसा काय दिवस जातो आहे. 10K आपले फुगे मस्त वरती लागलेले आहेत. त्यात आमच्याकडे अलिबागचे परत एक आले आहेत माणसं भाई हेल्प करायला. मग ते झालं की आम्ही निघू. मग आपण आता प्रणाली इकडे करते शाळेत जशी अभ्यास करायची, थोडासा माझ्यापेक्षा कमी. तो अभ्यास करते, तर ना आमचा मेन्यू सेट करते, फायनल करते. जे 3 नवीन ॲड करायचे आहेत त्याचं कॉस्ट काढून बघतो आहे आम्ही. आणि त्याचसोबत गेल्या वर्षी आम्ही जी कॉस्टिंग काढलेली पास्ता मॅगी वगैरे, त्याच्या सगळ्याचे रेट वाढले आहेत. म्हणजे दुधापासून ते मसाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आम्ही बाय करतो सगळ्याचे रेट वाढले आहेत. सॉस बनवायला जे ठेचा बनवायला जे लागतं ते सगळ्यामध्ये 5 रुपये 3 रुपये असे वाढले. मिल्कमध्ये पण त्यांनी डायरेक्ट जो आम्हाला रेट द्यायचा त्याच्यापेक्षा 5 रुपये जास्त वाढले ना. आता 5 रुपये वाढलेत. आम्ही लिटरली असं, आणि ऑलरेडी आपण जी क्वालिटी देतो कोल्ड कॉफीची जी कॉफी यूज करतो आहे तिची कॉस्ट ऑलरेडी हाय आहे. म्हणजे आम्हाला बरेच असे आमचे मुलुंड ठाणे साईडचे जे कस्टमर आहेत ना ते बोलत आहेत की आमच्या इथे अशी क्वालिटी तर ऑलरेडी कोण देत नाही, ह्याच्याहून पण कमी देत आहे. आणि ते लोक आमच्याकडनं जवळजवळ पैसे असे घेत आहेत 100 रुपये 150 रुपये, तर तुम्ही 40 रुपयाला कसं देत आहे. तर त्या टायमाला आम्ही फुल कुठून सेटिंग लावून सगळ्या गोष्टी उचललेल्या. बट आता सगळीकडनं आईस्क्रीमपासून सगळ्या गोष्टीचे रेट वाढलेत. सो फायनली आम्हाला पण असं आहे की जे कॉस्ट, बऱ्याच गोष्टींची कॉस्ट टू कॉस्ट प्राईस झाली आहे म्हणून आता चेंजेस करायला लागतात. बट जेवढं जमेल तेवढं कमी ठेवायचा प्रयत्न करू प्रायझिंग. आता ऑलमोस्ट मी काल माझ्या हिशोबाने मी प्रायझिंग फायनल केलेली, बट आता ही प्रॉपर फायनल करते बुकमध्ये लिहून कुठलं काय वापरायचं आहे काय नाही वापरायचं आहे, कुठलं ब्रँड आम्हाला थोडं चेंज करता येईल, त्या सगळ्या गोष्टी बघतो आहे. आता त्या झाल्या की मग आम्ही फायनल करू. आता या सगळ्यामध्ये असा सीन आहे भाई, मला लागला आहे मोठा घोडा. असा घोडे मला तर लागतच चालले 2 महिने भाई. त्यांनी कोणी लावली आहे ना पनवती नसतर पहिली अवधसा भाई जरा थांब, थोडा रेस्ट घे. एकाच ना बाहेर नाही काढायचं असलं की 7,500चा आता घोडा लागलाय. 7,500. माझा तो दुसरा मोबाईल आहे, त्याचा डिस्प्ले 3 वर्ष झाले त्या मोबाईलला, कधीच काही इश्यू नव्हता. मी तर फुल त्याला जेव्हा नवीन घेतलेला पाण्यात डुबवून व्हिडिओ काढलेले. आणि आता सडनली काय माहिती काय झालं, मी मोबाईलवरनं एकाला कॉल करायला गेलो, पूर्ण डिस्प्लेचं स्क्रीन ब्लॅक झाली. तर बाजूला मोबाईलवाला त्याला दाखवलं, पूर्ण खोललं, मी पण बसलो त्यासोबत. डिस्प्ले उडाला. तर डिस्प्ले टाकायला गेलो तर मला जवळजवळ 7,000 ते 7,500चा खर्च आहे. बट आता असं झालं आहे की माझा सगळा डाटा त्याच्यात आहे, सगळी कामं त्याच्यात आहेत. माझं नवीन बिझनेसचं कामं जे पण आहेत, आधीचे पेमेंट, सगळ्या गोष्टी त्याच्यात अटकल्या आहेत. आणि आता मला असं आहे की ऑप्शन नाही आहे. आणि कॉपीवाला डिस्प्ले टाकला तर ते आयफोनला नंतर अजून परत प्रॉब्लेम देतो. आणि तो मोबाईल विकला तर तेवढे परत कॉस्ट पण मला येणार नाही. सो ऑप्शन नाही आहे. आता सेविंग तोडून जे दागिने बिगिने आम्ही घाणतो, हे माझ्या हातातलं ब्रेसलेट, हे हिचे कानातले असतील. हा मग पण विकणार आहे मी आता आणि 7,500 जमवणार. दृष्टी तुझा पेमेंट नाही देऊ शकत, सॉरी. तर नाही बाई, एवढी वाईट वेळ नाही. प्रॉब्लेम देतो पण मागे बॅकअपला एक माणूस उभा असतो आमच्या. देव सगळ्यात गोष्टीचं बॅकअपला एकच आहे जे मागे आहेत, स्वामी समर्थ. ते देतात कुठून ना कुठून सोय करून. तो होईल आणि करू. आता मेन एक्साइटमेंट आहे अशी की परवा कसं काय होईल. आता हिचं जसं मेन्यू फायनल होईल, ही बोलते जेवायला पण घरी नाही जायचं आहे, तर हिच्याकडनंच काहीतरी मागवून खाईल मी आता. आता मी त्याला सांगितलं आहे जाऊन चेंज करून घेऊन ये. बघू संध्याकाळपर्यंत त्यांनी मोबाईल दिला तर माझी सगळी कामं तरी चालू होती. आणि आता लवकरच फायनल होईल आपलं
मेन्यूचं प्राइसिंग. आज रात्री स्टोरीमध्ये तर तुम्हाला पूर्ण मेन्यू कार्ड तर मी पोस्ट करणारच आहे, आणि त्याचसोबत जो एक सेपरेट व्हिडिओ असेल, आणि याच्या पुढे आम्ही कशी जर्नी कंटिन्यू ठेवणार आहे त्या रिलेटेड पण सांगू. 365 तर कंप्लीट चॅलेंज होतं, जे जर्नी होती ती तर कंप्लीट झाली आहे. आणि मेन सीन असं आहे की बाबा त्या 365 जर्नीमध्ये मी गेले काही दिवसापासून बघतोय तर सेम कन्सेप्ट हिचीच अशी कॉपी केली आहे की तिचे वर्ड टू वर्ड लोक बोलत आहेत. म्हणजे मी 4, 5 का 6, 7 शॉपवाल्यांचे मी रील्स बघितले. जसं ही वर्डिंग स्टार्ट करते आमचे बरेच काय रील्स, तर असं वाटत होतं मी माझीच डेलीची हे ऐकतोय पूर्ण. चांगलं पण आहे कुठे, पण एवढं पण नका करू की अरे लोक आम्हाला पाठवत आहेत. काल तर मला वेस्टच्या एका शॉपवाल्याच्या एवढे रील्स आल्या, सगळ्यांनी पाठवल्या, अरे सेम तुमच्यासारखं केलं, सेम तुमच्यासारखं केलं. तर बाबा थोडंसं तुमचं काहीतरी डोकं लावा आणि तुमचं ॲड करा. सेम पूर्णच नका कॉपी करू. उद्या ही काहीतरी वेगळं बोलेल तर तुम्ही पण तेच बोलणार आहे का? हिला मी सांगतो आता काहीतरी, हिला मी स्क्रिप्ट लिहून देतो ना, आता मी थोडी स्क्रिप्टच चेंज करते, तुम्ही मला कन्फ्यूज करता. करा काहीतरी भाई स्वतःचा पण, एकदमच कॉपी नको. हे का बोललो, मला काल दिवसभरामध्ये ना आमच्या पर्सनल आय डीवरती, म्हणजे माझ्या पर्सनल आय डीवरती माझ्या जेवढ्या मित्रांनी रील्स पाठवली ती, आणि त्याचसोबत ह्याच्यावरती इंस्टाग्रामच्या आमच्या आय डीवरती तर प्रत्येक आमचा फॉलोअर्स कस्टमर, मला वाटतं 8-9 जणांनी तरी मला ती रील्स शेअर केली आहे की अरे सेम तुमच्यासारखं आहे, सेम मेन्यू आहे, सेम हे आहे ते आहे. तर ठीक आहे, बट आमचं वेगळाच पॅटर्न आहे भाई. आम्ही कोणाला बघून केलं नव्हतं, आमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली तर ती आम्ही चालू केलेली. सो म्हणून ती वर्क करते. तर सगळ्यांनी सेम करून, जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर प्लीज आम्हाला दोष देऊ नका की बाबा तुमचं बघून केलं आणि हे आणि ते. आम्ही कोणालाच सांगत नाही. आम्हाला जे समोरून ऑफर करतात त्यांना पण सांगतो हे नका करू. हे आमचं झालं आहे कारण का तिन्ही त्याची टेस्ट पण वेगळी दिली आहे आणि प्राइसिंग पण आम्ही कमी ठेवलेली. तुम्ही तुमचा रेंटच 20-30 रुपये असेल आणि तुम्ही जर सेम कन्सेप्ट टाकायला गेला तर ती वर्क नाही करणार. सगळ्या गोष्टी आहे त्या तुम्हाला समजून पहिला घ्या. उगाच याचं त्याचं बघून पटकन करायला जाऊ नका, प्रॉब्लेममध्ये पडसाल. 3 ते 4 जणं ऑलरेडी एका वर्षामध्ये त्यांचे पैसे वाया घालून बसले, तर पुढे जाऊन तुमचे होऊ नये यासाठी सांगते. बाकी बाई तुम्हाला करायचं ते करा, नाही तर आम्ही येऊ खायला, काय बोलते. तर आता जाऊ दे, आता प्रणालीचं फायनल झालं नाही की मग आपण पुढच्या विषयावर बोलू. मॅगी गर्ल नंतर मॅगी बॉय आलाय. 365 डेची जर्नी मॅगी गर्लने कंप्लीट केली आहे आणि ती माझ्याशिवाय पॉसिबल नव्हती हे मला सांगायचं. तर फायनली आपली 365 डेची जी जर्नी होती ती कंप्लीट झाली आहे. न चुकता डेली एक व्हिडिओ, डेली पोस्ट, डेलीची एडिटिंग आमच्यासाठी जॉबपेक्षा खूप मोठा टास्क होता. कारण का जॉबवरती सांगता यायचं आज आजारी आहे मी येत नाही, बट व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आजार, घरीचे प्रॉब्लेम सगळं सोडून सुद्धा ह्या गोष्टी करायला लागायच्या. मनात असं असायचं की यार टेन्शन चालू आहे. आज पण मी व्हिडिओ बनवतो आहे, मला टेन्शन आहे की ऑन दी स्पॉट 7,500चं काम आलं आहे मोबाईलचं. आता त्याचं टेन्शन घेऊ की मला उद्या ऑफर ठेवायची आहे, कस्टमर्स येणार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं टेन्शन घेऊ. जसं संडेला हिच्यासोबत जे प्रकरण झालं, हिला अनएक्सपेक्टेड होतं सकाळी असं गोष्ट होईल. कारण का आमचं प्लॅनिंग होतं फार्मला जाऊन एन्जॉय करायचं आणि हिच्यासमोर जो इश्यू आला तो खूप वेगळा होता. हिच्यासाठी तो पर्सनली तिने ते कसं फेस केलं असेल तिचं तिला माहिती. आणि लगेच 1 दिवसानंतरला शॉपवर येणं, तिकडे आम्ही ज्या फार्मचं शूट घेतलेलं ते कंप्लीट करणं, तर सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या. बट आता ठीक आहे, ते सगळं झालं आहे. आणि आता बरेच जणांचा असा विचार आहे की 365 डेज नंतर काय, म्हणजे जर्नी तर आता कंप्लीट झाली आहे. बट आमचं प्लॅनिंग थोडं आहे की ब्लॉग कंटिन्यू करायचं नाही करायचं, जे पण आहे ते रात्री तर मी तुम्हाला जे ऑफर सांगणार आहे त्याच्यामध्ये सांगेल की ते कसं असेल. आणि आता बघू, लेट्स सी की पुढचं काय प्लॅनिंग आहे. मेन तर आम्हाला ऑफर आता लास्ट डिस्कस करायची आहे. आता थोड्या वेळाने ती डिस्कस करू, जेवायला जाऊ आता, कारण का ऑलमोस्ट 4 वाजतात आणि 1 तासात पण नाही, लगेच घरी जेवलो की परत ढोंगणाला पाय मारून इथे पळत यायचं. तर असा विषय आहे आणि जो करायचा आहे भाई. आणि माझ्यासोबत ही मॅगी आज ह्याच्यामध्ये 96 आणि फूड. तर लेट्स सी संडेपर्यंत किंवा किती दिवसामध्ये हा पूर्ण 100 मॅगीचा स्टॉक संपतो. जर 100 मॅगीचा स्टॉक जर संपला, जेव्हा पण संपेल त्याच्यानंतरला आपण आपल्याकडून काही लहान मुलांना किंवा कोणाला तरी इकडे नियरला आमच्या थ्रू मॅगी फ्री असेल. जे पण ज्यांना अफोर्डेबल नसेल,
जे खाऊ नाही शकतात तिकडे पुढे स्लम एरिया किंवा कुठले पण अशी मुलं स्कूलची असतील काय असतील, आम्ही सिलेक्टेड जे पण असतील त्यांना आम्ही इकडे बोलवून किंवा आम्ही पर्सनली जाऊन त्यांना जाऊन देऊ. जसं पण असेल तुम्हाला व्लॉगमध्ये तर मी शो करेलच. आणि त्याचसोबत नेक्स्ट वीकसुद्धा आपण नेक्स्ट वेनसडेला सुद्धा काही प्लॅनिंग्स आहेत. तसंच नवीन ट्रिप्सची आम्ही ज्यांच्यासोबत कोलॅब करणार आहे त्यांच्यासोबत अरेंज करणार आहे ते सुद्धा आम्ही नेक्स्ट वेनसडेला सांगू. पण आजची जी रात्र असेल त्या रात्री जो व्हिडिओ पोस्ट होईल तो आणि उद्या रात्री जो व्हिडिओ पोस्ट होईल तो, हे 2 व्हिडिओज तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट असतील आमच्यासाठी पण. आजचा जो रात्रीचा व्हिडिओ पोस्ट होईल त्यामध्ये आम्ही सांगणार आहोत की ऑफर काय आहे, आणि जो उद्या पोस्ट होणार आहे त्याच्यामध्ये 1 इयर जर्नीमध्ये जे नेगेटिव्ह थॉट्स आले आणि त्याला फेस करून स्टँड घेऊन कसं हे फेस केलं, 1 मिनिटाच्या क्लिपमध्ये आम्ही शो करणार आहे. जी रिसेंटली मी सांगितलेलं की आम्ही पावसामध्ये शूट केली आहे, तिची एडिटिंग आज फायनली करायची आहे कारण का तिचं पण काम राहिलं आहे सगळं. आता ते मी त्याच्याबद्दल डायलॉग्स वगैरे देईल. काय असं झालं आहे ना की कामं 100 आहेत आणि टाईम फक्त 1 तास आहे असं वाटतं आहे, बट करायचं आहे कसं तरी मॅनेज करायचं आहे. कारण का आता शूट बाकी आहे, त्याचे डायलॉग्स मला जे लिहायचे आहेत, परत त्याचे व्हॉइस ओव्हर कन्फ्यूज व्हायला झालं आहे मला. शूटचं काम बाकी आहे आणि शूटचं काम पण लवकरच होईल, एडिटिंग बाकी आहे फक्त. आणि ट्राय करतो आहे की थर्सडेला रात्री 12 वाजता ती व्हिडिओ पोस्ट करायची किंवा फ्रायडेला संध्याकाळी कधीतरी असेल 10 वाजता 12 वाजता जे पण असेल मी पोस्ट करायचा टायमिंग सांगेलच. एडिटिंगवरती आहे जे पण आहे ते, तर बघू कधी एडिटिंग कंप्लीट होते काय होते सगळ्या गोष्टी कळतील. आणि जसं सांगितलं आहे मॅगीबद्दल, कारण का 365 डेज कंप्लीट झाले सो काहीतरी करावं अशी इच्छा होती. आणि जसंच 1 इयर आणि आपले 10K कंप्लीट झाले त्याच्यासाठी जो प्लॅन आहे तो नेक्स्ट वेनसडेचा आहे. तो खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. माझं त्या रिलेटेड सर्व कन्व्हर्सेशन चालू आहे, तर माझं आज किंवा उद्यामध्ये फायनल होईल. सो ते पण जे डोनेशनचं आम्ही ठेवलं आहे ते पण असेल ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो लेट्स सी कसं काय होतं आहे सगळ्या गोष्टी. आज संध्याकाळी कशी जाते ते आता घरी जाऊन रिटर्न आल्यावर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये दाखवू. सो एंडपर्यंत बघा नाहीतर मॅगी खावा. बॅक टू वर्क, सगळी कामं सुरळीत चालू आहेत. बाप्पाची पूजा करतोय की ज्या कोणाची नजर आहे त्याला डायरेक्ट वर घेऊन जा, थांबवूच नको भाई, असे लोकच नको आपल्याला. भाई बोलावं लागतं, वैतागले मी आता, लय शॉर्ट होतात एक. तर ठीक आहे चालेल, करू आपण मॅनेज सगळे. आणि माझ्या याच्या आधीच बऱ्याच व्हाईट सॉसच्या ऑर्डर्स आलेल्या ना का, व्हाईट सॉसच्या ऑर्डर्स होत्या मस्तपैकी तिने कंप्लीट केल्यात. आता इकडे पण आहेत कस्टमर, थोडे बसलेत, काही खाऊन गेलेत. मस्त आपली छत्री लागली आहे. 10K आत्ता पण चमकतोय, लवकरच 20K पार करू. काय बोलते, कधी होतील 20K सांग लवकर. मम्मी पप्पा तिकडे बाजारात फिरतात तुझ्यासाठी खायला शोधतात आणि तू इकडे आली. अनु बोलून टाक काय ते. बम 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 बम. गणपती बाप्पा मोरया आवाय. लेट्स सी कसा जातोय अजून पुढचा दिवस. आणि उद्या आपण 4 वाजता व्लॉग पोस्ट करणार आहे, त्यामध्ये सांगणार आहे की काय ऑफर आहे. सो नक्की बघा आणि नक्की विजिट करा टीपी मॅगी पॉईंटला. तर आजचा पण दिवसाचा एंड परफेक्टली झाला आहे. आणि वेनसडेला तसं शॉप बंद असतं, आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की कस्टमर येतीलच, पण बरेच जण आले. काही जण तर सरप्राईज झाले, 2-3 जण, अरे आज चालू आहे शॉप. म्हणजे ते इथून जात होते, त्यांनी बघितलं चालू आहे वेनसडेला, तर ते येऊन त्यांनी पण खाल्ला. आणि मोस्ट ऑफ पास्ताचा सेल तर डेलीपेक्षा चांगलाच होता. आणि त्यासोबत मॅगीचं पण सेल प्रॉपर चालू होता. आता पावसाळा चालू आहे तर बरेच जण पेरी पेरी मॅगी खूप घेतात, मी बऱ्याच दिवसापासून बघतोय आणि तिचा चांगला सेल अजून वाढला आहे. आणि त्याचसोबत आता बरेच जण एक्सायटेड आहेत की नवीन ऑफर काय आहे काय नाही. तर हा व्हिडिओ जोपर्यंत पोस्ट होईल तोपर्यंत ऑफरचा व्हिडिओ पोस्ट झालेला असेल. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो जे हे व्हिडिओ बघतायत, ऑफर आपली सिम्पल आहे. आपण डाईस ठेवणार आहे, त्या डाईस 3 डाईस असतील. कारण का आपला मेन जो 365 डे जर्नीचं कंप्लीट डे होता तो 365 होता, तर 3 नंबर्स आहेत त्याच्यात. तर 20 टोटल कप्स असतील. त्या कप्स प्रत्येक कप्समध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतील. काहीमध्ये ऑफ असेल, काहीमध्ये नेक्स्ट विजिट असेल, काहीमध्ये अजून काही असेल, काहीमध्ये फ्री मेन्यूमध्ये पाहिजे ते खावा, असं बऱ्याच साऱ्या ऑफर्स असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ते तिन्ही डाईस थ्रो करायचे आहेत. त्या तिन्ही डाईसचे जे डिजिट नंबर आहेत ते त्या ज्या कप्सवरती जे आम्ही लिहिलेले नंबर असणार त्याच्याशी मॅच झाले पाहिजे. लाईक तुम्ही समजा तिन्ही डाईस टाकले आणि तुमच्या एका डाईसमध्ये 1 नंबर आला, दुसऱ्यात 1 आणि तिसऱ्यात 1 आणि 111 नंबर आला आहे, मग त्या कपमध्ये 111 नंबर असेल तर तुम्हाला तो गेम
लागलाय तुम्ही ती ऑफर तुम्हाला भेटले आणि जी पण ऑफर असेल ती तुम्हाला लागू होईल. तर असं आहे ऑफर. ते प्रॉपर आमच्या शॉर्ट रीलमध्ये मी घेऊन पण दाखवेल की कसं असेल कसं नसेल. आणि उद्याचा जो माझा फुल ब्लॉग असेल त्याच्यामध्ये सुद्धा दाखवेल. म्हणजे परवा जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा रात्री पण तुम्हाला दिसेल आणि जे शॉर्ट्स रील बघतात त्यांना तर हमखास दिसेलच. सो अशी ऑफर आहे. खूप सिम्पल आहे पण थोडं तुम्ही एन्जॉय करू शकता. डाईट थ्रो केल्यावर एक्सायटेड असेल की 20मधला आपला नंबर लागेल का. आणि लवकरच लवकर काय आता एकच दिवस राहिला आहे. परवाच्या दिवशीच आपलं 1 year कंप्लीट होत आहे. बऱ्याच जणांना वाटत होतं आज झालं 365मुळे, बट आज नाही झालं. आज 365 जर्नी झाली. बहुतेक फेब्रुवारीमध्ये महिने या टायमाला कमी होते त्याच्यामुळे मला वाटतं एक दिवस आधीच आमचा व्हिडिओ एंड झाला. नाहीतर मला वाटतं प्रॉपर झाला असता त्या टायमाला. बट ठीक आहे, झालं आहे जे पण आहे परफेक्टली झालं. सगळे व्हिडिओज टाईम टू टाईम आपले पोस्ट झाले. मेन म्हणजे 365 व्हिडिओज 365 डेली आम्ही पोस्ट केले कन्सिस्टन्सीने. ते रील्समध्ये ते खायचं काम नव्हतं. टाईम टू टाईम ते करा. प्लस त्याच्याबरोबर एडिटिंग मला रोज करावी लागते. आणि आता तर आपण फुल ब्लॉग चालू केले त्याची एडिटिंग वेगळी करावी लागते. सो असं सर्व सीन आहे. आणि जे नवीन आयटम्स लॉन्च होणार आहेत त्याच्यामधला पहिला आहे तो म्हणजे तंदुरी मॅगी आहे. तंदुरी मॅगी ही थोडी स्पायसी असणार आहे. म्हणजे आपलं बरेच जण येतात स्पायसी विचारतात तर काही काही जणांना पेरी पेरी नको असतं. बऱ्याच जणांना स्पायसी हवं असतं पण त्यांना असं असतं की पेरी पेरी नको, क्रीमी पण हवं आहे. तर मग त्यांच्यामुळे आपण क्रीमी चीजी मिक्स आणि तंदूर फ्लेवर त्यासोबत स्पायसी असेल तो. आपली मॅगी स्पायसी नाही पण तंदुरी स्पायसी आहे. कारण का त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो हिने पर्सनली बनवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कॉमन मसाल्यासारखी टेस्ट नाही लागणार. तिचा पर्सनल बनवलेला मसाला आहे शॉपवरती. सो वेगळी युनिक टेस्ट आहे. जसं आपलं डीपी स्पेशल तिचा मॅगीची युनिक आहे तसंच तंदूरची पण आहे. सो नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर सेकंड मॅगीमध्ये आपण शेजवान मॅगी ॲड करतोय. बेसिकली आपली मंचाव मॅगी आहे पण शेजवान ही प्रॉपर स्पायसी असेल, व्हेजीज वगैरे असतील. सो ती पण नक्की ट्राय करा. त्याच्यानंतरला लास्ट आहे ते सगळ्यात बेस्ट आहे भांडूपमध्ये. मला वाटतं ईस्टमध्ये तरी फर्स्ट टाइम आहे. जसं आपलं मॅगी त्यांचं फर्स्ट टाइम होता, पास्ता सगळ्यात फर्स्ट टाइम होता. हॉट चॉकलेट आपण लॉन्च करतोय. आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना तो तुम्ही मला वाटतं चांगल्यातल्या चांगल्या कुठल्या तरी कॅफेमध्ये टेस्ट केलं असेल. आम्ही कमी मार्जिनमध्ये तो सेल करणार आहे. कारण का स्टार्टिंगला आपले जे कस्टमर्स आहेत ते कमी मार्जिनमध्येच त्यांना बेटर सर्व्हिस देता येईल हे आपण स्टार्टिंगपासून ट्राय केलं आहे. बट आता पास्त्याचे जे रेट्स आहेत ते बऱ्यापैकी वाढलेत. कारण का कॉस्ट टू कॉस्ट जात होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या. असा म्हणजे खूप प्रॉब्लेम होत होता. बट फायनली आम्ही थँक्यू तर फायनली आम्ही त्यांचे रेट्स वाढवलेत. एवढे नाही वाढवलेत, अफोर्डेबल आहेत. लाईक तुम्ही बाकीच्या ठिकाणी जिकडे 200-300 रुपये पेड करतात त्याच्यासमोर आपले पास्त्याची रेंज 150च्या आतमध्ये. 100 ते 150 मध्ये सगळे पास्ते आहेत. पेरी पेरी पास्त्याची प्राइसिंग 100 आहे. आय थिंक सो व्हाईट सॉसची 120, रेड सॉस 120, 130ला चीजकॉर्न पास्ता, 140ला पिंक सॉस पास्ता आणि 150ला जो आहे तो कुठला तंदूर पास्ता. सो हे सगळे असे पास्ताच आहेत. सो नक्की या, व्हिजिट करा. आणि त्याचसोबत तंदूर पास्ता तो 150ला आहे जो नवीन लॉन्च आहे जसं मी सांगितलं. आणि अशाच प्रकारे आपला मेन्यूचे बाकी पण मॅगीमध्ये 5-10 रुपये वाढलेत, कॉफीमध्ये 5-10 रुपये वाढलेत. कारण का आता ओव्हरऑल मिल्क, बाकी सॉसेजेस जे आम्ही घरी बनवतो त्याला लागणारं मटेरियल, ईच अँड एव्हरीथिंग आता सगळ्यामध्ये रेट वाढले. म्हणजे आम्हाला काय काय ठिकाणी तर 5-10 रुपये एक्स्ट्रा पेड करायला लागतात. इव्हन आमच्या आईस्क्रीम जिथून होतं त्यांनी पण रेट वाढवले. तर सगळ्या गोष्टीमध्ये 100, 250 असे वाढलेत की आम्हालाच ते अफोर्ड नाही होतं. म्हणजे 1 वर्षापासून आम्ही काहीच रेट चेंज नाही केला का तर कस्टमरला आपल्याला कमीत कमी द्यायचं आहे. बट आता असं नको व्हायला की मी जो रेट देतो त्याच्यामध्ये माझं रेंट पण नाही निघत आहे. अशी कंडिशन होईल जर अजून पण मी रेट्स नाही वाढवले तर. तुम्ही 30 रुपये, 40 रुपये, 20 रुपये अशा प्रकारे वाढवलेत. पण ते सगळे मला वाटतं आजच्या डेटला 150 रुपये नथिंग आहे पास्त्यासाठी. ही जी क्वालिटी देते त्याच्यासाठी. सो नक्की या, ट्राय करा. कोणी उगाच असं बोलू नका की आता रेट्स वाढवले धंदा होते वगैरे, असं काही नाही आहे. रेट्स आम्ही ॲक्च्युली 4 महिने आधीच वाढवणार होतो, तेव्हाच सगळा प्रॉब्लेम चालू झालेला आम्हाला. बट आम्ही पास्त्याचे नाही वाढवले कारण का मॅगीमध्ये 20-30 रुपये निघत होते. ते आम्ही म्हटलं कंटिन्यू ठेवूया थोडे दिवस, आपण नंतर बघू. बट आत्ता पॉसिबल नाही आहे. आता सगळ्याच गोष्टी आमच्या आता दृष्टी पण आहे. पहिला फॅमिलीचं सगळं होतं, आता तिला तर पेमेंट देणं आहे. जर कधी आमचा नाही निघाला तर आम्ही ओके, पण तिला देणं आम्हाला गरजेचं आहे. कुठे ना कुठे रेंट आता वाढलं आहे. 1 वर्ष झालं तर रेंटचं इन्क्रीमेंट झालं आहे. इलेक्ट्रिसिटी तर बापरे, MSCB वाले तर पूर्ण बाजवत आहेत आमची. म्हणजे जो 4-5 हजार येत होता सेम यूज 6-7 हजार रुपये येत आहे. तर सगळ्याच गोष्टी वाढल्यात. आय होप समजून घेणार तुम्ही आणि असंच सपोर्ट करत राहणार. आणि त्याचसोबत
आपली जी जर्नी एवढे वर्ष 365 आपण ठेवलेली ती आता 1000 वरती आपण घेऊन जाणार आहे. म्हणजेच 365चा कंटिन्यू होणार आहे, पण 1000 असेल. म्हणजे अजून 1000 दिवस मायनस 365 जे पण येतील ते कंटिन्यू होत राहतील. म्हणजे 366 367 असं असं करत करत आपण पुढे जाणार आणि ती जर्नी कंटिन्यू राहील. सो हा सपोर्ट तिथे पण दाखवा आणि असंच याच्या पुढे सपोर्ट करत राहा आणि फुल ब्लॉग सुद्धा आपले डेली चालू राहतील. सो नक्की या 11, 12, 13 ना, सॉरी 10, 11, 12 फ्रायडे, सॅटर्डे, संडे मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही टाइम असेल. फक्त संडेला इव्हनिंग 5 to 10 असेल. सो सगळं चेक करा, आमच्या स्टोरीला सगळं दिसेलच. आता मच्छर मजबूत चावतात. सो लवकर ब्लॉग एंड करतोय. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. थँक्यू दृष्टी.